नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जनुणा ग्रामपंचायतीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत एक विशेष महिला मेळावा पार पडला। राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेतला। ग्रामपंचायत कार्यालय जनुना येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात आले। कार्यक्रमात सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर पूनम मोहोकार यांनी कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती उपस्थितांना दिली। कुष्ठरोगाची कारणे, लक्षणे, उपचार पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असा संदेश त्यांनी दिला। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्राजक्ता वानखडे यांची ही उपस्थिती होती। अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला। विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला। क्षयरोग आणि कुष्ठरोग या विषयांवर आकर्षक रांगोळी साकार करणाऱ्या कलाकारांचाही सन्मान करण्यात आला। गावातील वृद्ध महिलांनी आणि आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी कुष्ठरोग आणि क्षयरोग विषयावर प्रभावी भारूड सादर केले। तसेच उत्कृष्ट भजन सादर करणाऱ्या वृद्ध महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन सरपंच जगदीश नरखेडकर आणि ग्रामसेवक जयश्री काकडे यांनी केले होते। या कार्यक्रमाला जवळपास 400 महिला उपस्थित होत्या। आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कुंड्यांचे वाटप करण्यात आले। उपस्थितांनी क्षयरोग आणि कुष्ठरोगाबाबत माहिती जाणून घेत लक्षणे दिसल्यास त्वरित शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी व उपचार घेण्याचे आश्वासन दिले। जनुना गावातून क्षयरोग आणि कुष्ठरोग हद्दपार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार, मी डॉक्टर पूनम मोहोकार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती। दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवतो आहोत। या अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभरामध्ये कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे। यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये 30 जानेवारीला कुष्ठरोग निवारणाची प्रतिज्ञा घेणे, शासकीय अशासकीय संस्थांमध्ये सुद्धा कुष्ठरोग निवारणाप्रतीची प्रतिज्ञा प्रत्येकाने घेतलेली आहे। याचाच अर्थ आहे की आपण कुष्ठरोग समाजामधून हद्दपार करण्यासाठी आपण प्रत्येक जण सहकार्य करणार आहोत। त्यानिमित्ताने आपण कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती देखील जाणून घेतली आहे। तर येथून पुढे समाजामध्ये कुष्ठरोगांप्रतीचा जो काही भेदभाव आहे किंवा काही भ्रामक कल्पना आहेत, अंधश्रद्धा आहे किंवा पूर्वजन्मीचं पाप आहे, कुणीतरी दिलेला शाप आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग होतो, तर ही वस्तुस्थिती नाही। कुष्ठरोग एक मायकोबॅक्टेरियम लेप्रे नावाच्या जंतूमुळे होणारा सर्वसामान्य आजार आहे आणि तो 100% बरा होणार आहे। ही माहिती जर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आता माहिती आहे, तर येथून पुढे समाजामध्ये या आजाराप्रतीची जी काही भीती आहे ती सर्वस्वी नष्ट व्हावी अशी अपेक्षा आहे। सोबतच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अभियानादरम्यान आपण रुटीन सर्वेक्षणामध्ये वंचित राहणाऱ्या घटकांसाठी, जसे की कारागृहातील बंदीजन, मध्यवर्ती अमरावती कारागृहामध्ये आपण सुद्धा सर्वेक्षण घेतलेलं आहे। तेथील बंदीजनांची, पोलीस कर्मचाऱ्यांची आपण तपासणी केलेली आहे। सोबतच जनुना, नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये लोककलेतून, भारूड प्रकारातून ग्रामस्थांनी, वृद्ध महिलांनी, आरोग्यसेवक श्री राजेंद्र चकुले यांच्या मदतीने खूप छान असं भारूड सादर करून गावामध्ये कुष्ठरोगाची जनजागृती केलेली आहे। सोबतच मेळघाटमध्ये कोरकू भाषेतून आशाताईंनी ग्रामस्थांची कुष्ठरोगाप्रती जनजागृती केलेली आहे। सोबतच वरुड, दर्यापूर या तालुक्यांमध्ये आपण द लेप्रेसी मिशन ट्रस्ट मार्फत आयोजित प्रकल्प, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीचा जो प्रकल्प आहे अन्न सुरक्षा नावाचा, त्या प्रकल्पाच्या सोहळ्यानिमित्ताने आपण तिथे सुद्धा कुष्ठरोगाची जनजागृती केलेली आहे। जवळपास प्रत्येक जिनिंग फॅक्टरी, कारखाने, खाण कामगार या प्रत्येक व्यक्तीची, आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी, आदिवासी वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी या सर्वांची कुष्ठरोगाच्या लक्षणांसाठी शारीरिक तपासणी करण्यात आलेली आहे किंवा चालूही आहे। तर समाजामध्ये कुष्ठरोगाच्या संसर्गाची साखळी खंडित व्हावी,
समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती मिळावी, समाजातून या आजाराप्रतीची अंधश्रद्धा, गैरसमजुती नष्ट व्हाव्या, ह्या सर्व उद्दिष्टांसाठी हे अभियान राबवलं जात आहे. आणि सर्वांचं जे काही सहकार्य लाभत आहे त्यासाठी सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि येथून पुढे सुद्धा या अभियानाच्या निमित्ताने आपण जी काही कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे ती सर्वांनी मनामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आणि अशा पद्धतीने आपण अमरावती जिल्ह्यातून कुष्ठरोग हद्दपार करण्यास प्रयत्नशील राहू आणि घेतलेल्या प्रतिज्ञेचं समर्पण भावनेने त्याला आपण प्रतिसाद देऊ एवढी अपेक्षा व्यक्त करते.